लावून घ्यायचं आहे आणि रियान शिलवण चला आपण आपले बॅट्समन पाठवलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे फलंदाजीसाठी. चालू असणारा सामना इशिका 11 वर्सेस रियांश 11. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांमध्ये किती रन रेट होईल ते आपण पाहूया. चला पंच सामन्याला सुरुवात करायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांमध्ये आतापर्यंत पाहूया किती धावा स्कोअर कार्ड उभा राहील आपल्या संघासाठी. रियांश इलेव्हन संघ सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. इशिका इलेव्हन 2 सामने गमावलेले आहेत. अजूनही त्यांना 1 सामना खेळायचा आहे. हा शेवटचा सामना असेल त्यांचा तिसऱ्या फेरीमधला. राधिका इलेव्हन संघ सुद्धा टॉप 2 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे झोनमध्ये. ध्रुवी इलेव्हन संघ सुद्धा 2 मॅच जिंकून टॉप 2 मध्ये गेलेला आहे. रंगतदार सामना इशिका अर्चित 11 वर्सेस रियांश 11. स्ट्रायकन फलंदाज अक्षय नांदे, नॉस्टाक फलंदाज आदित्य पेरणे. गोलंदाजी हाताला देतो नितीन विर्ले. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते. अजूनही काही खातं खोलता आलं नाहीये. डॉट चेंडू. उंचावरून मारलेला चेंडू, हलकीशी प्लेट. बघूया पुढील चेंडू नितीन विर्ले यांचा आदित्य पेरणेसाठी. आदित्य टू नितीन. सुंदर अशी विकेट, गोल्डन विकेट. आदित्यच्या पारीचा अंत. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो राहुल राणे.
इथं. सुरेखरित्या एक हातामध्ये चेंडू कॅरी केला, झेल घेतोय मात्र तो सोनू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मागच्या दिशेने धाव घेतली आणि एका हातामध्ये चेंडू पकडला. झेल वर होतो तो विकीची जागा घेण्यासाठी जातो तो विनायक जाधव. सोनू मामा कुठेतरी आपल्या फिरकी जादूचा वापर करत आहे. स्लोवर चेंडू टाकतोय. फलंदाजाला मात्र काही समजत नाहीये कुठे बॉल येतोय, किती स्लोवर येतोय ते. कशी बॅट फिरवायची आता मला पण काही समजत नाही. वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्येत वाढ. बघूया लेफ्ट हँड फलंदाज उंचावरून मारलेले चेंडू, शतरक्षक तैनात. चौकार. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते विशू नांदे. सुंदर असं खणून काढलेला चेंडू, एक धाव काय रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते विशू यांच्याकडनं. राहुलला काही समजलेलं नाहीये. तरी नाही बॉल लागत.
सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते विशाल नांदे यांच्याकडनं. उंचावरून मारलेला चेंडू काय चौकार. 4 रनाच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 17. खणखणीत दणदणीत षटकार. ध्रुवी इलेव्हन पक्ष काव्या इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या 24 धावांचा टार्गेट असेल तो. 23 धावा धावबाल करायला लागले. 24 धावांची गरज असणार ती इशिका इलेव्हन संघाला. यापुढील होणारा सामना ध्रुवी इलेव्हन पक्ष काव्या इलेव्हन. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे समालोचक कक्षापाशी. तर अमरजीत सिंग आपला संघ घेऊन यायचा आहे आपण इथे नाणेफेकीसाठी स्वतः कर्णधार. आणि दीपक पेरणे कुठे असं त्यांनी सुद्धा यायचं नाणेफेकीसाठी. बघूया. हॅलो हॅलो. नौका गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळणार तो रियांश इलेव्हन संघाकडून. फलंदाजीसाठी पाहूया नितीन स्ट्राईकवर असताना नॉन स्ट्राईकवरती असणार तो सोनू मोरे. पाहूया राईट मोर द विकेटचा मारा करणार तो आशिष आपल्या गोलंदाजीवर. पहिला चेंडूचा समाचार घेतला. चेंडू गेला सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. सुंदर असा टलवलेला चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावीच्या मदतीने धावसंख्या झाली ती 7. हॅलो हॅलो. जेवण फिराल कुठे असेल त्यांनी यायचं आहे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी. सोहम इथे आहे त्याला सांगू नाणेफेकीसाठी उडवायसाठी. समोरचा कर्णधार उपस्थित आहे अमरजीत सिंग. तर नाणेफेकीचं कौल रोशनदादा मोस्कर यांच्या हस्ते करूया आपण. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आहेत. नाणेफेकीचं कौल करायचं आहे. तिसऱ्या सत्रातील तिसरा सामना पाहूया. ध्रुवी इलेव्हन पक्ष काव्या इलेव्हन. 2 सामने काव्या इलेव्हन गमावले. शेवटचा सामना असेल ध्रुवी इलेव्हन संघाने 2 विजयाचे पदाने 2 सामने जिंकलेले. शेवटचा हा सामना असेल त्यांचा तिसऱ्या फेरीतील नाणेफेकीसाठी. चौकार आहे. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे रोशनदादा मस्कर यांच्या हस्ते.
पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या अंकावर. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावर. स्कोर धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही तुम्हाला 12 चेंडू 12 धावांची गरज असेल. नाणेफेकीचं कौल जिंकले काव्य इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलं आहे फिल्डिंग साठी ध्रुवी इलेव्हन संघाला. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते ती यशवंत यांच्याकडनं उर्फ बाला. न्यू गोलंदाज. काय वाईट आहे 5. वाईट चेंडू आणि 4 धावा +5. चला ध्रुवी इलेव्हन आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयारीत राहायचं आपली टीम घेऊन. काव्य इलेव्हन संघाने बॅटिंग स्वीकारली आहे. आमंत्रण केलं आहे फिल्डिंग साठी आपल्याला. तर ध्रुवी इलेव्हन हॅलो. सुंदर असा खणून काढलेला चेंडू 1 धाव. गरमागरम वडापावचा लाभ घ्यायचाय. मस्त गरमागरम वडापाव, थंडगार लिंबू सरबत. सुंदर असा फटका, लेफ्ट हँड फटका. अजूनही 2 धावांची गरज असेल. अजूनही 1 धावांची गरज असेल ती. 6 चेंडू 1 धाव. विजयाचा फटका येतोय तो सोनूच्या बॅट मधून. विजयाचा चौकार. हॅलो हॅलो. चला ध्रुवी इलेव्हन संघ मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. तिसऱ्या सत्रातील तिसरा सामना असेल. चला मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे ती विशाल नांदे.